नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला मस्त असं खानदेशी प्रकारचं मस्त असं भरीत करून दाखवणार आहे. त्यामध्ये आपण छान अशी लसणाची पात सुद्धा घालणार आहोत. बघू शकता तुम्ही, आता बाजारामध्ये मस्त अशी लसणाची पात मिळते, म्हणून मी ती लसणाची पात वापरलेली आहे. तुम्ही याच ठिकाणी कांद्याची पात सुद्धा वापरू शकता. कांद्याची पात सुद्धा छान लागते भरितामध्ये. इथे मी सर्वात आधी बघू शकता तुम्ही अर्धा किलो वांगे घेतलेले आहे. मस्त असे आपल्याला कोवळे वांगे बघून घ्यायचे आहे, त्यामध्ये जास्त बी नको. मस्त असे आपल्याला चाकूनी होल पाडून घ्यायचे आहे वांग्याला, आणि त्यामध्ये अशा प्रकारची एक मिरची टोचून घ्यायची आहे अख्खी. दोन्ही वांग्यांना मी अशाच प्रकारे होल पाडून घेणार आहे, आणि त्यानंतर यामध्ये मिरची घालून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी यामध्ये लसणाच्या अख्ख्या पाकळ्या घातल्या तरी चालेल, त्या सुद्धा छान लागतात. मस्त असा सुगंध येतो वांग्याला. इथे मी आता वांगे सर्वात आधी तेल लावून घेणार आहे वांग्यांना, आणि त्यानंतर मस्त वांगे छान असे भाजून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी चुलीवर भाजू शकता किंवा गॅसवर सुद्धा भाजू शकता. आता बऱ्याच ठिकाणी चूल नसते, म्हणून मी हे वांगे छान असे गॅसवर भाजून घेणार आहे. त्यानंतर इथे मी कांद्याची पात बघू शकता तुम्ही, छान अशी कट करून घेतलेली आहे. लसूण घेतलेला आहे, 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आणि कोथिंबीर घेतलेली आहे. लसूण आपल्याला इथे भरपूर वापरायचं आहे, लसणामुळे छान अशी चव येते आपल्या भरिताला. त्यानंतर लसूण आणि मिरची मस्त अशी आपल्याला तव्यावर भाजून घ्यायची आहे. मिक्सरला मी इथे छान असं वाटण करून घेतलेलं आहे. लसूण, हिरवी मिरची आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून वाटण करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे वांगे सुद्धा आपले मस्त असे भाजून तयार झालेले आहे. वांगे मस्त असे आपल्याला छान परतून भाजून घ्यायचे आहे, म्हणजे एकसारखे भाजल्या जातात. आणि वांग्यांचे मी इथे साल काढून घेतलेले आहे, आणि चाकूनी मस्त असे वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. इथे मी वांग्यांना छान असे मॅशरनी मॅश करून घेणार आहे. यामुळे आपलं भरीत छान असं सॉफ्ट बनून तयार होते, आणि एकसारखं असं मस्त बनून तयार होते. म्हणून मी इथे मॅशरनी किंवा तुम्ही कोणत्याही अशा पद्धतीच्या याने मॅश करून घेऊ शकता. बघू शकता तुम्ही, इथे मी वांग छान असं मॅश करून घेतलेलं आहे. दिसते सुद्धा छान आहे एकसारखं. त्यानंतर इथे मी सर्वात आधी कढईमध्ये 2 पड्या तेल गरम करून घेतलेलं आहे. फोडणीला इथे आपल्याला 1 चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे. तुम्ही इथे तेल कमी जास्त अधिक करू शकता. आपण जो लसूण घेतला होता त्यामधला अर्धा लसूण मी यामध्ये कट करून घातलेला आहे. लसूण आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन रंगावरती. त्यानंतर इथे मी 1 मिरची अशी फिक्की छान अशी कट करून घेतलेली आहे. एका मिरचीचे फक्त मी इथे 4च भाग करून घेतलेले आहे, ते आता यामध्ये घालून घ्यायचे आहे. मिरची ही अगदी फिक्की आहे, चवीला सुद्धा छान लागते. त्यानंतर लसणाची पात जी आपण कट करून घेतलेली होती ते यामध्ये घालून घ्यायचे आहे. लसणाची पात आपल्याला मस्त अशी मऊ होईपर्यंत छान परतवून घ्यायची आहे. चमचा 2 चमचे शेंगदाणे घालून घेणार आहे. शेंगदाणे भरितामध्ये छान लागतात, नक्की घालून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. एक छोटा चमचा भरून हळद घालून घ्यायची आहे. हळद आपल्याला मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं वांग घालून घ्यायचं आहे. वांग आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे.
इथे मी 3 ते 4 मिनिटं मस्त असं वांग्याचं भरीत मीडियम गॅसवर परतवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं भरीत बनवून तयार झालेलं आहे. छान लागते ही भरीत चवीला. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.